गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। राज्य शासनाच्या निर्णयानुसार पटवर्धन कुरोली ग्रामपंचायतीच्या माध्यमातून दिव्यांगांना 5% निधी वितरित करणे आवश्यक असतानाही अजूनही निधी मिळाला नसल्याचा आरोप करीत कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी, ग्रामसेवक व सरपंच यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी या मागणीसाठी आज पंढरपूर पंचायत समितीच्या प्रवेशद्वारात लाक्षणिक उपोषण करण्यात आले। या उपोषणात नामदेव खेडकर, बापूसो जवळेकर तसेच उषा देशमाने, पांडुरंग देशमाने आदींनी सहभाग घेतला होता। ग्रामपंचायतीने खर्च केलेला नाही, तो जाणून बुजून खर्च करत नाहीत। प्रत्येक वर्षी आम्हाला तो निधी खर्च करावायचा असतो दिव्यांगांना, तो निधी खर्च करत नाहीत। आम्ही त्यांच्याकडे वारंवार मागणी करूनही, पत्रव्यवहार करूनही ते आम्हाला निधी खर्च करत नाहीत, म्हणून आम्ही आज इथं उपोषणाला बसलो आहोत। त्यांच्याशी पत्रव्यवहार आणि ह्याच्या पाठीमागून प्रत्येक वर्षी आम्हाला त्यांच्या निधी खर्च करण्यासाठी पाठीमागे मागे लागावं लागतं, त्याच्यासाठी आम्हाला त्रास होतो। त्यामुळे आम्ही आज असा निर्णय घेतला की आम्ही माझे सर्व दिव्यांग बांधव आम्ही सर्वजण मिळून पंढरपूर तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतीने हा निर्णय घ्यावा आणि सर्व दिव्यांगाचे पैसे देऊन टाकावे अशी आमची विनंती। आमच्या प्रमुख मागण्या हेच आहेत की आमचा 5% थकीत जो निधी आहे 2020 पासून तो तात्काळ द्यावा आणि जो आमच्या दिव्यांग बांधवासाठी जो उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे तो त्यासाठी जे गाळ्याचे किंवा जागेची व्यवस्था ती तात्काळ करावी। या दोनच मागण्या आहेत, परंतु या जर मागण्या नाही आमच्या मागण्या जर नाही मान्य केल्या तर हे संबंधित अधिकारी, ग्रामसेवक आणि सरपंच हे जाणून बुजून त्रास देण्याची भावना ठेवत आहेत। तरी यांच्यावरती शिस्तभंगाची दिव्यांग हेळसांड करत आहेत, त्यासाठी यांच्यावरती गुन्हा दाखल व्हावा ही आमची शेवटपर्यंत मागणी राहील।